तो जन्म त्याला दुःखकारक ठरत नाही. म्हणून कुणाचीही शरणागती स्वीकारणं हे शक्य होत नाही. फक्त परमात्म्याचीच स्वीकारावी लागते, कारण शरण्य फक्त परमात्माच आहे. याचाही विचार आपण थोडासा करून आलो. आता हा सगळा विचार झाला, शरणागतीचा इथपर्यंत विचार झाला. पण मनुष्य शरण जातो ही जरी खरी गोष्ट असली, किंवा भक्त देवाला शरण जातो, का जातो, असं काय अडलंय म्हणून त्यांनी शरण जावं? तमेव शरणम गच्छ, का बाबा? सर्व भावेनं ते नंतर, पण तमेव शरणम गच्छ तुम्ही म्हणालात ना देवा. अर्जुनाने देवाला विचारलं, देवा तुम्ही मला शरण जायला सांगता, कशा करता जाऊ, काय अडलं म्हणून शरण जाऊ? अरे कौरवांना मारायचं माझ्यात सामर्थ्य आहे, मी देवाला शरण जाऊन मला काय मिळणार आहे? देवाला शरण जा, देवाला शरण जा, कशा करता शरण जावं हो देवाला? काय असं अडलेलं असतं माणसाचं म्हणून? काही अडलेलं नसतं. आपण विचार करून पहा ना, सामान्य लौकिक अगदी आपल्या जीवनामध्ये अडचणी येत नाहीत का? लौकिक जीवनात अडचणी येतात की नाही? मी साधं उदाहरण सांगतो, किती ह्याच्यापेक्षा साधं सांगू शकत नाही, इतकं सवंग उदाहरण सांगतो. घरामधली साखर संपली, पाहुणे आले, घरातली डब्यातली साखर संपली. बायकोने सांगितलं, अहो साखर संपली आणि पाहुणे आले, देवाला शरण जावं का? देवा घरातली साखर संपली, बरं आता आम्ही काय करावं, पाहुण्यांसमोर आमचा अपमान होईल. देवाला शरण जावं का पैसे घेऊन बाजारात जाऊन साखर आणावी? पैसे घेऊन बाजारात जाऊन साखर आणा. जर आम्हाला आपत्ती आलेली असेल तर त्या आपत्तीचं निराकरण करण्याकरता देवाने आम्हाला बुद्धी दिली, देवाने आम्हाला शरीर दिलं, देवाने आम्हाला कष्ट करण्याचा विचार दिला. देवाला शरण जा कशा करता? काय गरज पडली त्याची? पण त्याचं काही कारण आपल्याला पाहता येतं, त्याला कारण विचारात घ्यावं लागतं. मनुष्य देवाला शरण जातो, कधी जातो? एकूण या श्लोकाची पार्श्वभूमी आपल्या लक्षात घ्या. तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत तत्प्रसादात परम शांतीम स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम, किंवा सर्वधर्मान् परित्यज्य मामेकम शरणं व्रज, असे जे भगवान बोलतात, या सगळ्या बोलण्याची पार्श्वभूमी काय विचाराची? 18व्या अध्यायामध्ये आलेल्या या श्लोकाची पार्श्वभूमी आपल्याला पहिल्या अध्यायापासून विचारात घ्यावी लागते, तर ती पार्श्वभूमी कळते. मनुष्याने शरण का गेलं पाहिजे याच्या कारणाची मीमांसा ज्ञानोबारायांनी आपल्याला करून दिलेली दिसते. ज्ञानोबाराय आपल्याला काय म्हणतात? सगळ्यांच्या परिचयाचा अभंग, सगळ्यांना माहिती असणारं प्रमाण आहे. ज्ञानोबाराय काय म्हणतात? संसार दुःख मूळ, चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ, काम क्रोध लोभ शून्य, पाठी लागले ओढाळ, पुढं कवण आम्ही शरण जाऊ, दृष्टी देईल निर्मळ. आता मी देवा कुणाला शरण जाऊ जो मला निर्मळ दृष्टी देईल? हे जे ज्ञानोबाराय बोलले की नाही, हे कवणामी शरण जाऊ असं जे ज्ञानोबाराय प्रश्नार्थक विचारतात, या प्रश्नाचं उत्तर आधीच्या 3 चरणामध्ये ज्ञानोबारायांनी देऊन टाकलंय. विचार करा, आपण त्या चरणाची संगती लावा, म्हणजे आपल्याला शरणागतीचं कारण उपलब्ध होतं. ते समर्थांच्या वाङ्मयामध्ये सुद्धा ते करुणाष्टक आहेत पहा. त्या करुणाष्टकामध्येही आपण पहा, शरणागतीची हीच कारण परंपरा जी ज्ञानोबारायांनी सांगितली तीच दिसून येते. तीच दिसून येते. अनुदिने आणि तापे तापलो रामराया, परमदिन दयाळा निरसी मोहमाया, अचपळ मन माझे नावरे आवरिता, तुझं विण क्षीण होतो धावरे धाव आता. हे समर्थ बोलतात की नाही? भजन रहित रामा सर्वही जन्म गेला. सगळेच करुणाष्टक खरोखर वाचावीत, अत्यंत करुणा देवाला निर्माण व्हावी अशी शब्द योजना समर्थांनी तिथे केलेली आहे. समर्थांची करुणाष्टक वाचा, नाही तुकोबारायांचे नाटाचे अभंग वाचा ना, नाटाचे अभंग वाचा. आपण त्या अभंगामध्ये सुद्धा तुकाराम महाराजांनी जी भावना बोलून दाखवली, शरणागती आपण का शरण आलो नेणतेपणे, भाव आणि भक्ती काहीच नेणे, मतिमंद सर्व ज्ञाने बहुदिन उणे रंकावणे, या बोलण्यामध्ये तरी कारण परंपरा तीच आपल्याला दिसून येते. काय कारण असतात? मनुष्य शरण का जातो याचा विचार करा. मी 1-2-3 कारणाचा फक्त विचार करतो, मला सगळं सांगण्याचं कारणही नाही, पण 3 कारणं आपण डोळ्यासमोर ठेवा. आम्हाला शरण का जावं लागतं? पहिलं कारण सांगतो, आमच्या ठिकाणी असणाऱ्या दुःखाची आम्हाला जाणीव झाली पाहिजे. एक मी पहिल्यांदा कारण सांगतो, नंतर त्याचा थोडा विस्तार करतो. आमच्या ठिकाणी असणाऱ्या दुःखाची आम्हाला जाणीव झाली पाहिजे. एक, ते दुःख दूर करणं आमच्या सामर्थ्याच्या बाहेरचं आहे हे कळलं पाहिजे. 2, आणि ते दुःख दूर करणारा कोण आहे हे कळलं पाहिजे. 3, संपलं. शरणागतीची 3च कारणं. आम्हाला आमचं दुःखच बऱ्याच वेळेला कळत नाही.
मनुष्य सहसा देवाला शरण जात नाही का? जर साधा विचार करा, जीव जर देवाला शरण गेला असता तर भगवंताला तमेव शरणं गच्छ हे सांगायचं कारण पडलं असतं का? एखादा हुशार विद्यार्थी रोजच अभ्यास करतोय तर आई बापाला गुरुजींना सांगायचं कारण पडतं काय? बाळा अभ्यास कर म्हणून. अभ्यास कर कुणाला म्हणावं लागतं? अभ्यास कर कुठल्या विद्यार्थ्याला अभ्यास कर म्हणावं लागतं? जो अभ्यास करतो त्याला का जो करत नाही त्याला? करत नाही त्याला. तंबाखू सोड कुणाला म्हणावं लागतं? खाणाऱ्याला का न खाणाऱ्याला? हे खाणाऱ्याच्याच खाली कपाळी ओरडावं लागतं, बाबा सोडा सोडा सोडा. आता कितीदा सांगावं काय? डोकं फोडून घ्यावं काय तुमच्या? हे त्यालाच म्हणावं लागतं. अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला गुरुजी म्हणत नाहीत अभ्यास कर, कारण तो करतोच आहे. व्यसन न करणाऱ्याला कोणाही साधकाला सद्गुरू सांगत नाहीत व्यसन सोड, कारण तो करतच नाही आहे. तसं शरण जा हे कुणाला सांगावं लागतं? जो शरण जातो त्याला का जो कधी जात नाही त्याला? जात नाही त्याला. आम्ही देवाला शरण का जात नाही? त्याचं कारण हे आहे की आम्हाला आमचं दुःखच कळालेलं नाही. आम्हाला आमचं दुःख कळालेलं नाही. कुठं खर्चटलं दुःख झालं, घरात चोरी झाली दुःख झालं, जवळचं कोणी गेलं दुःख झालं, ही दुःख खरी नाही आहे. या दुःखांना दुःख म्हणू नका. का म्हणू नका? कारण चोरी झाली याचं दुःख बाळगायचं कारण नाही, कारण चोरून आणलेलं चोरीला गेलं. त्याच्यात दुःख करायचं काय कारण आहे? जे चोरीचंच होतं ते चोरीला गेलं, त्याच्यात दुःखाचं काय कारण आहे? काही कारण नाही त्याच्यात. काय माणसं म्हणतात चोरी झाली हो चोरी झाली हो, पण ते आलं कसं हो ते सांगत नाही. ते कधी सांगत नाही. ते आणतात असेच. एक मुलगा घरामध्ये काय शाळेमध्ये चोऱ्या करायचा, लहान मुलगा शाळेत गेला की कुणाचं काहीतरी एखादी फुटपट्टी चोरून आण, कुठे पेन्सिल चोरून आण, कुणाची वही चोरून आण, कुणाची टोपी चोरून आण, काहीतरी चोऱ्या करायचा. ते चोऱ्या करताना एके दिवशी बापाने त्याला बघितलं. घरी आल्यावर बाप म्हणाला, अरे काही मूर्ख आहेस, दुसऱ्याची पेन्सिल चोरून आणतोस, लाज वाटत नाही तुला? चांगल्या कुळामध्ये जन्माला आलास, आमच्या पोटी जन्माला आलास आणि चोऱ्या करतोस, मूर्ख कुठला? ह्याच्या पुढे चोऱ्या करायचं तुला काही कारण नाही. तुला पेन्सिल लागली मला सांग, मी ऑफिसमधून आणून देत जाईल. आता ह्याच्या घरी जर चोरी झाली तर त्या चोरीचं समर्थन करता येईल का? ती चोरी झाली म्हणता येईल का? हा जर ऑफिसमधून चोरून आणून मुलाला देत असेल तर मुलगा चोरून आणणारच की नाही? त्याच्या घरातून चोऱ्या होणारच की नाही? काय त्याच्यामध्ये? प्रिय व्यक्तीचा वियोग झाला, काय दुःख मानायचं त्याच्यामध्ये? दुःख मानायचं काय कारण आहे सांगा ना? का कारण नाही? कारण आपण किती दुःख मानलं तरी तो उठून बसणार काय? नाही. बरं, आपण दुःख नाही केलं तर कधी मरणारच नाही काय? मरणार. आज ना उद्या कधी ना कधी जर तो जाणारच आहे तर त्याचा पाण्यावर बुडबुडा आला, बुडबुडा फुटला, त्याचं दुःख करत बसायचं का? पाण्यावर बुडबुडा आला आणि बुडबुडा फुटून गेला, डोकं आपटून रडायचं का? किती चांगला बुडबुडा होता हो, किती मोठा होता हो, मला फार आवडत होता हो, असा कसा मला न विचारता गेला? बुडबुडाच आहे ना होतो शेवटी, फुटणार की नाही आज ना उद्या? तसं माणसाचा देहच आहे ना, आज ना उद्या जाणारच की नाही? रडण्याचं काय कारण आहे? ही दुःख नाही. मग आपल्या जीवनातलं दुःख कोणतं हेच आम्हाला मूळ कळत नाही. आमचं दुःख कोणतं? आमच्या जीवनामध्ये जी दुःख निर्माण होतात ती आमची दुःख नाही आहे. आम्ही ज्या जीवनामध्ये जन्माला आलो ते जीवन हेच दुःख आहे. जीवनामधल्या दुःखाचे शोध घेण्याचं कारण नाही. आमचा संसार, आम्हाला प्राप्त झालेला प्रपंच हेच दुःख आहे असं म्हणून ज्या दिवशी आम्ही त्याच्याकडे पाहू त्या दिवशी आम्हाला त्याचे दुःख मग आम्हाला कळलं की आमचं दुःख काय आहे. आम्हाला पहिल्यांदा हे कळावं लागतं की काय दुःख आहे. संसार दुःख मूळ ज्ञानोबांना पहिल्या चरणात ते कळालं. पहिलं कारण ज्ञानोबांनी काय सांगितलं? आमचं दुःख आम्हाला कळलं पाहिजे. काय दुःख आहे? संसार हेच दुःख आहे, कळलं आम्हाला. बरं, नुसतं दुःख कळून भागत नाही. काही दुःख जीवनामध्ये अशी निर्माण होतात की ती दुःख दूर करणं आपल्या सामर्थ्यात असतं. ते एखाद्या वेळेला मला काही जाता जाता खर्चटलं, जखम झाली, लगेच देवाला शरण जायचं असतं काय? नाही. घर कुठं जावं, मलमपट्टी करावी, त्याला काहीतरी औषध लावावं, संपलं, एवढंच की नाही? ह्याच्याकरता देवाला शरण जायचं कारण आहे का? मी आता म्हटलं ना, घरातली साखर संपली, देवाला शरण जायचं काय? नाही. साखर घरून बाजारातून घेऊन येणं आमच्या सामर्थ्यात आहे, आम्हाला त्याच्याकरता दुसरीकडे जायचं कारण नाही. आम्हाला दुःख कळावं आणि ते दुःख दूर करणं आमच्या सामर्थ्याच्या बाहेर असावं. अनुदिनी अनुतापे तापलो रामराया, दुःख कळालं. परमदिन दयाळा निरसी मोहमाया, अचपळ मन माझे नावरे आवरिता, मला आवरता येत नाही, हे कळावं लागतं.
ते दुःख दूर करणं आमच्या सामर्थ्याच्या बाहेर आहे हे कळावं लागतं. विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ, म्हणजे तळमळ करतोय मी, रात्रंदिवस कष्ट करतोय, मला विश्रांती नाही, पण ते दुःख मला दूर करता येत नाही. ते दुःख दूर करणं आपल्या सामर्थ्याच्या बाहेरचं आहे हे आपल्याला कळावं लागतं. पण एवढं कळूनही भागत नाही. दुःख कळावं, दुःख दूर करणं आपल्या सामर्थ्याच्या बाहेर आहे हे कळावं, आणि ते दुःख दूर करणारं कोण आहे हे कळावं. जर ते दुःख दूर करणारं कोणीच नसेल, एखादा दरिद्री मनुष्य आहे, जवळ पैसे नाही, पैसे मिळवण्यासाठी अंगामध्ये ताकद नाही, पैसे नाहीत म्हणून कामं होत नाही, आपल्याला दुःख आहे, त्याला कळाल्यानंतर मग पैसे मिळवा. घर नाही, आपल्याला घर बांधायचं आहे पण जवळ पैसे नाही, मग पैसे कमावा. पैसे कमवल्या अंगामध्ये ताकद नाही, मग अरे आमका श्रीमंत माणूस आहे, तो असं गेलं की कोणाला तरी काहीतरी दान करतो म्हणे, द्रव्य देतो म्हणे. कोण आमचं दुःख दूर करू शकतं त्याचा पत्ता तरी आम्हाला कळायला पाहिजे. मग तो मनुष्य त्या श्रीमंताच्या घरी जाईल आणि म्हणेल, माय बाप मी तुम्हाला शरण आलो, मला थोडे पैसे द्यावं, घर बांधायचं, काहीतरी म्हणेल, काही प्रार्थना करेल. तसं आमच्या जीवनामध्ये संसार नावाचं दुःख आहे, ते दुःख दूर करणं आमच्या जीवाच्या सामर्थ्याच्या बाहेर आहे आणि परमात्म्याच्या कृपेशिवाय ते दुःख दूर होणं शक्य नाही. या तीन जाणीवा जिथं संपन्न होतात तिथंच शरणागतीचा विचार आपल्याला करता येतो, नाहीतर शरणागतीचा विचार करता येणार नाही. आमचं दुःख दूर करणारा कोण आहे हे जर कळत नसेल तर तिथपर्यंत पोहोचता येत नाही. म्हणून तमेव विदित्वा अतिमृत्युमेती नान्यपंथः विद्यते आयनाय, हे जे उपनिषद बोलतात तमेव विदित्वा, त्यालाच आम्ही जाणलं पाहिजे, तरच आमचं जन्म मृत्यूचं हे संसरण, हा संसार नावाचा हा सगळा अविचार, हा रोग, हा सगळा आमच्या ठिकाणाहून दूर होऊन जाईल. हे मी कशा करता आपल्याला सांगितलं. शरणागतीचा विचार करत असताना आम्हाला शरण जायला सांगितलं, पण मनुष्य का शरण जातो याचा थोडासा विचार आपण केला. आता शरणागती म्हणजे काय याचा विचार झाला, शरण जाण्याचं कारण काय याचा विचार झाला. शरणागतीचं स्वरूप भगवान सांगतात, सर्व भावेन भारत, हे सर्व भावानं शरण गेलं पाहिजे हेही भगवान बोलतात. पण हे जात असताना ही शरणागतीची पद्धत काय आहे, शरणागती म्हणजे नेमकी काय साधना आहे याचा थोडासा विचार काल आपण करत होतो. काय आहे, आपल्याकडे साधन परंपरेचा जो विचार आला की नाही तो दोन पद्धतीनं आला. काही साधनं आमची क्रियाशील आहे आणि काही साधनं आमची भावनाशील आहे. क्रिया आणि भावना या दोन्हीवर आमची साधन परंपरा अवलंबून आहे. पण या दोन्हीवर अवलंबून आहे याचा अर्थ दोन्ही स्वतंत्र आहेत असं समजायचं कारण नाही. या दोन पायावर आमची साधन परंपरा उभी आहे. मनुष्य एका पायावर चालू शकतो का? नाही, माणसाला दोन पावलं लागतात. दोन पायावर मनुष्य चालतो. एकाच पायावर चालेल का? नाही. एक पाय असला तर दुसरा निदान लाकडाची काठी तरी आपल्याला बरोबर घ्यावी लागते, तिचा पाय म्हणूनच उपयोग आहे. म्हणजे चालायचं असेल तर दोनच पायावर चालावं लागतं. तशी साधनं करायची असतील तर ती या दोन पद्धतीनं करावी लागतात. तुम्ही या दोन क्रियाशील आणि भावनाशील या दोन साधनांचा विचार करताना त्यांचा समन्वय करावा लागतो. कर्मयोगाचा विचार केला, भक्तियोगाचं काही अंग लक्षात घेतली तर आपल्याला तिथं क्रियाशीलतेचा विचार करावा लागतो. पण याच कर्मयोगाचा काही बाबतीत विचार केला तर तिथं भावनाशीलतेचा आश्रय करावा लागतो. याच भक्तियोगाचा विचार केला तर तिथं भावनाशीलतेचा विचार करावा लागतो. चिंतन करून आपण पहा, मनुष्य कर्म करतो, निष्काम कर्माचरण त्याचं चालू आहे, अंतःकरण शुद्धी करता चालू आहे. याच्याकरता तो काय करतो, कोणताही हेतू समोर न ठेवता दान देतो. दान देताना त्याला क्रिया करावी लागेल की नाही? क्रिया करावी लागेल. पण या क्रियेचा परिणाम त्याच्या अंतःकरणावर होतो का या क्रियेच्या मागच्या भावनेचा परिणाम त्याच्या अंतःकरणावर होतो? परिणाम होतो तो भावनेत होतो. बरं, नुसतीच भावना ठेवली आणि क्रियाच केली नाही, परिणाम होईल का? होणार नाही. मला दान द्यायचंय, मला दान द्यायचंय, मला दान द्यायचंय नुसताच म्हणतोय, देण्याची इच्छा फक्त व्यक्त करतोय आणि देत तर कधीच नाही. मग त्याला दानाचं पुण्य मिळेल का? मिळणार नाही. बरं, दान देण्याचं कर्म करतोय पण दान देण्याची भावना शुद्ध नाही, दानाचा परिणाम मिळेल का? मिळणार नाही. म्हणजे भावना आणि कृती यांचा समन्वय केल्याशिवाय आम्हाला कोणत्याही साधनेचा विचार करता येत नाही. मग ते ज्ञान असू देत, मग ते कर्म असू देत. मनः कृतं कृतं रामन शरीरं कृतं कृतं येनैवा लिंगिता कांता तेनैवा लिंगिता सुता, हे म्हणणं काय? किंवा पतिपुत्रा ते आलिंगी एकचिते तरुणांगी परिपुत्र भावाच्या अंगी नरिगे कामो, हे ज्ञानोबरायांचं म्हणणं काय? ह्याच्यातून काय प्रदर्शित करतात ज्ञानोबराय? आलिंगन देणं ही क्रिया आहे, पण त्या क्रियेच्या मागची भावना काय आहे याच्यावरून त्या क्रियेचा परिणाम अंतःकरणावर होतो. हे ज्ञानोबराय बोलतात की नाही?
एक स्त्री आपल्या पतीलाही आलिंगन देते आणि ती स्त्री आपल्या पुत्रालाही आलिंगन देते. पतीला आलिंगन देतानाचा तिचा भाव कामाचा असेल तर पुत्राच्या बाबतीत तिचा भाव वात्सल्याचा असतो. पतीच्या ठिकाणी समर्पण भावानं ती आलिंगन देते आणि पुत्राला आलिंगन देताना काय कामभावाने देते काय? ज्ञानोबराय म्हणतात नाही, पुत्र भावाच्या अंगी नरिगे काम. अरे पुत्राच्या संबंधाने कामाचा विचार करता येत नाही बाबा, तिथं वात्सल्याचाच विचार करावा लागेल. म्हणून आलिंगन देण्याची क्रिया जरी एक असली तरी तिची भावना बदलते. म्हणून दोन आलिंगनाचे दोन स्वतंत्र परिणाम तिला मिळतात. असं जसं आहे तसं कृती आणि भावना या दोन्हीवर आमची साधन परंपरा अवलंबून आहे. ज्ञानाच्या बाबतीतही तसाच विचार आहे. ज्ञानामध्ये आपल्याला तेच करावं लागणार आहे. ज्ञानोबराय काय म्हणतात ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी हाती आणावे तरी संता या बजावे सर्वस्वेसी. ज्ञानाचा पुरवठा तेथ सेवा हा दारवंठा स्वाधीन करी सुभटा ओळगोनी तनु मनु जीवे चरणासी लागावे. इथं कृतीशीलता मानावी लागेल की नाही? तुम्हाला मानावी लागेल. जर आम्हाला सद्गुरूंकडून ज्ञानाचं बरोबर ज्ञान मिळतं, कुणाला मिळतं? ज्याची भावना आहे. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परसंयतेंद्रिय. श्रद्धावान, इथं भावनेचा विचार कराल की नाही तुम्ही? श्रद्धा आहे म्हणजे भावना आहे. जो भावनावान आहे, श्रद्धावान आहे, त्यालाच ज्ञान प्राप्त होतं. म्हणून तिथं भावनेचाही विचार करा आणि तिथं कृतीचाही विचार करा. योगामध्ये तसंच आहे. शरणागतीचा विचार करताना सुद्धा तसाच विचार करावा लागतो. पण गंमत अशी आहे की या सगळ्यामध्ये भक्तीमध्ये सुद्धा भावना आणि कृती दोन्ही आहे. अहो पूजा करणं भावनाही आहे, कृती आहे. कारण पूजा दिशो अनुराग हा हे भक्तीचा एक स्वरूप नारद महर्षींनी आपल्याला भक्तिसूत्रामध्ये सांगितलंय ना. पूजेबद्दलचा अनुराग अंतःकरणामध्ये असणं. कथा दिशो अनुराग हा इति पाराशर्य पूजा दिशो इति गर्ग हा. गर्गाचार्यांनी आपल्याला भक्तीचं स्वरूप सांगताना काय सांगितलं? नारदांनी त्यांचा अनुवाद करताना सांगितलं. गर्गाचार्य म्हणतात भगवंताची पूजा करणं हीच भक्ती आहे. पूजा करणं म्हणजे पूजेमध्ये अनुराग असणं. कथादिशु इति गर्ग हा एवढंच आहे. पण अनुराग आहे हे मागचं पद पुढे घ्यायचं. तेवढंच आहे. पूजा दिशु अनुराग हा असंच म्हणायचं. आता पूजा करणं एवढंच जर आपल्याला पूजा दिशु पाराशर्य हा आणि कथा दिशु इति गर्ग हा असं काहीतरी ते आहे. असू दे जे काही असेल ते. पण अनुराग आणि क्रिया या दोन्ही गोष्टी आपल्याला नारदांनी सांगितल्या आहेत की नाही? आता ऐका ना, तुम्ही प्रवचनाला आलात. प्रवचनाला घरी बसून तुम्ही नुसती भावना केली असती तर प्रवचन ऐकू आलं असतं काय? नाही. बरं, प्रवचनाला चालत येण्याचं कर्म करून इथं बसणं, बरोबर पंख्याखालची जागा धरून बसणं वगैरे हे सगळं झाल्यानंतर जर मनामध्ये भावनाच नसेल तर प्रवचन फल देईल का? देणार नाही. असं चालत नाही. ते नुसत्या भावनेवर काय एका प्रवचनामध्ये एका प्रवचनकाराने सांगितलं, अहो काही नसतं, देवाबद्दल फक्त भावना ठेवावी लागते. काही न लगे एक भावची कारण, दुसरं काही नाही बाबा, फक्त भावना ठेवा, भावना ठेवा असं सांगितलं. श्रोत्याने ऐकलं. घरी गेल्यानंतर बायकोला म्हणाला भूक लागली, वाढ. ती म्हणाली अहो वाढते तुम्हाला, वाढून स्वयंपाक झाला नाही. तो म्हणाला अगं किती वाजले बघ ना, दुपारी 1 वाजला दुपारचा, स्वयंपाक का झाला नाही? ती म्हणाली अहो घरामध्ये तांदूळ असले तर स्वयंपाक होईल की नाही? घरामध्ये काही शिल्लक नाही, स्वयंपाकाला शिजवू काय मी? मला तांदूळ आणून द्या, मी तुम्हाला भात करून खाऊ घालते. घरामध्ये तांदूळ नाही. त्यांनी सांगितलं आत्ता मी प्रवचनात ऐकून आलोय, काही लागत नाही, नुसतं भाव ठेवला की सगळं मिळतं. नुसता भाव ठेव, घरामध्ये तांदूळ आहेत असा भाव ठेव, आपोआप तुला तांदूळ मिळतील आणि खाऊ घाल मला. त्याची बायकोही खमंगच होती. ती कुठल्या प्रवचनाला गेली होती देव जाणे. पण तिने सांगितलं अहो तांदूळाचा भाव ठेवून तांदूळ आणण्यापेक्षा माझं पोट भरलंय हा भाव ठेवा, सगळेच प्रश्न मिटतील की हो. दुसरं करायचं काय कारण आहे? एवढा सगळ्या खटाटोप कशा करतात? मला भावही ठेवावा लागेल आणि मला कृतीही करावी लागेल तर आमची साधन परंपरा उभी राहते, नाहीतर राहत नाही. कशा करता मी बोलतो? शरणागतीचा विचार करताना या भावना आणि कृती याच्यामध्ये साधनांतरामध्ये प्राबल्याचे मात्र विचार वेगवेगळे. काही ठिकाणी कृतीचं प्राबल्य आहे आणि काही ठिकाणी भावाचं प्राबल्य आहे. तसं शरणागतीमध्ये भावाचं प्राबल्य आहे. भाव प्राबल्याने शरणागतीचा आपल्याला विचार करावा लागणार आहे. काय बाबा ही शरणागती कशी प्राप्त करून घ्यायची त्याचा विचार करताना भक्तिशास्त्राने आपल्याला असं सांगितलं, तस्यैवाहं ममैवासौ स एवायम इति त्रिधा भगवत शरणार्थित्वम साधनाभ्यास पाकतः. असं म्हटल्यानंतर साधना, अभ्यास आणि पाक
परिपाक फल त्याचं, याचा विचार आपल्याला करावा लागेल. हा विचार करताना कसा करायचा याचं थोडंसं एक चिंतन आपल्याला पाहता येईल. धावता विचार आहे, मला तर सगळं सांगता येणार नाही, धावता विचार सांगतो. काय आहे, तस्यैवाहम मी त्याचा आहे, ममैव असो तो माझा आहे, आणि स एवायम आम्ही एक आहोत. या तीन भावना आहेत. शरणागतीचं चिंतन करताना ज्ञानोबांनी शरणागतीचा जो विचार केला आणि तो विचार करताना ज्ञानेश्वर महाराजांनी जी भावना बोलून दाखवली, आपण त्याचा विचार करा. ज्ञानोबा त्या संबंधामध्ये काय म्हणतात? ज्ञानोबा म्हणतात शरण जाणे याचा अर्थ काय, याचा शरणागतीची नेमकी व्याख्या काय? ज्ञानोबा म्हणतात एकच व्याख्या, पै आपले मी भेदेवीण माझे जाणी जे जे एकपण तया नाव शरण मज येणे गा. ज्ञानोबांनी केलेली ही व्याख्या जर आपण लक्षात घेतली तर आपल्याला हे बारकाईने चिंतन करता येतं. आपले भेदेवीण माझे जाणी जे जे एकपण, त्याला शरण असं म्हणतात, त्या नाव शरण मज येणे गा. आता याच्या आधीची ओवी पहा आणि याच्या नंतरची ओवी पहा. ज्ञानोबा काय म्हणतात? तैसा मी एक वाचोनी काही मग भिन्ना भिन्न आन नाही, सोहम बोधे तयाच्या ठाई अनन्य होय. म्हणजे अनन्यतेचा आणि शरणागतीचा एक संबंध आपल्याला मानावा लागतो, आणि ती अनन्यता याचंच दुसरं नाव शरणागती असं आहे. हे ज्ञानोबांचं म्हणणं. त्याच्या पुढची ओवी पहा. जैसे घटाचे नाशे गगनी गगन प्रवेशे तैसे मज शरण येणे तैसे ऐक्य करी. ज्ञानोबा ऐक्याला शरणागती म्हणतात. आता ऐक्याला शरणागती म्हणणं ही ज्ञानोबांची भूमिका जर लक्षात घेतली तर ते ऐक्य कुठं दिसतं आपल्याला? स एवायम इथं आपल्याला ते ऐक्य दिसतं. म्हणून त्याला पाक म्हणा, म्हणून त्याला फल म्हणा. शरणागती काल आपण बोललोय थोडंसं, एखादी क्रिया करणं आणि त्या क्रियेचं फल मिळणं, याच्यामध्ये काही वेळेला अंतर असतं आणि काही वेळेला ती क्रिया म्हणजेच ते फल असतं, ती भावना म्हणजेच ते फल असतं. आज आम्ही पुण्यकर्म करतो आणि मेल्यानंतर आम्हाला स्वर्गातले भोग मिळतात. मध्ये काहीतरी कालक्षेप आहे, मध्ये वेळ जातोय, मध्ये वेळ जातो. आता लहानपणी केलेलं कर्म म्हातारपणापर्यंत आम्ही तसेच राहणार, ते कर्म विसरून जाणार. मग मेल्यानंतर त्या कर्माची नोंद कुठेतरी असणार आणि त्याचं फल आम्हाला मिळणार. मध्ये काल गेला. पण काही असं असतं, भावना तुम्ही करा, कर्म करायला प्रारंभ करा, परमात्मा त्याचं फल लगेच आपल्या पदरात टाकतो. काल आपण त्याचा विचार केला, आपण घरी प्रयोग केलाय का नाही मला माहिती नाही, पण पुन्हा सांगतो, हातातलं घड्याळ काढा, समोर ठेवा, आणि समोर ठेवल्यानंतर मी आपल्याला सांगतो ते घड्याळ उचलण्याचा प्रयत्न करा. प्रयत्न करणं म्हणजे काय असतं? उचलायलाच असतं. मी तुम्हाला उचलायला नाही सांगितलं, उचलणं हे फल झालं. मी तुम्हाला उचलण्याचा प्रयत्न करा म्हणतो. प्रयत्न करणं म्हणजेच फल प्राप्त होणं, असं काही बाबतीत आपल्याला विचार करावा लागतो. हे जसं आहे तसं शरणागतीचा विचार करत असताना तस्यैवाहम असं म्हणणं, ममैव असौ असं म्हणणं, लगेच स एवायम हे मिळूनच जातं. तन्मय हा नारद महर्षीने नारद भक्तिसूत्रामध्ये एक सूत्र आहे, तन्मय हा तत्स्वरूपाला प्राप्त होणं. लगेच गंगेने समुद्राजवळ जाऊन समुद्रामध्ये मिळण्याचा प्रयत्न करावा. काय होतं? म्हणजे समुद्रच होणं असतं. तिचा प्रयत्न म्हणजे काय? तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एकमय झाल्या, असं म्हटलं की नाही तुकाराम महाराजांनी. जर तिने प्रयत्न केला, सागर संगमी संगम सागराला मिळण्याचा तिने प्रयत्न केला तर ती सागरच होऊन जाते. हे जसं आहे तसं शरणागतीचा प्रयत्न म्हणजेच एका अर्थानं शरणागती. या तिन्हीला मिळूनही शरणागती म्हणा किंवा साधन अभ्यास पाक या संबंधाने त्याचा विचार करा, जे काही असेल ते. पण याचा विचार करताना भक्तिशास्त्राने दोन अंगाने विचार केला. मी फक्त एक विचार त्याचा सांगतो. आम्ही साधन करायला, शरणागतीचं साधन काय? तस्यैवाहम तो माझा आहे आणि मी त्याचा आहे, या दोन भावना आहेत. ऐका, ते भक्तिशास्त्रामध्ये त्याच्यात आपल्या संतांनी थोडं अजून एक वेगळेपणा ठेवला आहे त्याचा. हे तीन आहेत की नाही, आपल्या संतांनी त्याचे 4 प्रकार केले. तदीयता, त्वदीयता, मदीयता आणि तन्मयता. असं करा. तो माझा आहे हे म्हणणं
किंवा तू माझा आहेस हे म्हणणं आणि तो माझा आहे असं म्हणणं. तो माझा आहे असं म्हणण्यामध्ये परोक्षता आहे. तोय तो कुठे आहे माहित नाही, तो कुठे आहे ते मला माहित नाही, पण तो माझा आहे, तो मला मदत करेल. गजेंद्राने ज्या वेळेला नकराच्या त्रासापासून वाचवण्याकरता भगवंताला आवाहन केलं त्यावेळेला तो तू देवा ये असं नाही, तो 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 कुठे आहे माहित नाही, गजेंद्राला माहिती नाही तो कुठे आहे. तो गोविंद द्वारिकावासीन कृष्ण गोपी जनप्रिय गौरवाई परिभूतावाम किम न जानासी केशव हे जे द्रौपदी बोलली आर्तस्वरामध्ये त्यावेळेला तो परमात्मा तिच्या हृदयात असूनही तिला परोक्षत्वानं गोविंद द्वारिकावासीन असंच म्हणावं लागलं की नाही. द्वारिकावासीन असंच म्हणावं लागलं, हृदयवासीन म्हणता आलं नाही तिला. हृदयवासीन म्हटलं असतं तर तो अपरोक्ष झाला असता, परंतु द्वारिकावासीन हे काय झालं, हे तदीयता झाली. तदीयता, तदीयतेनंतर दुसरा भाव आहे ती त्वदीयता. म्हणजे देवा मी तुझा आहे, मी त्याचा आहे हे म्हणणं वेगळं आणि मी तुझा आहे हे म्हणणं वेगळं. तुझा म्हणण्यामध्ये काय आहे, अपरोक्षता. प्रत्यक्ष तुझा असं कुणाला म्हणता येतं, जो समोर उपस्थित आहे त्याला म्हणता येतं मी तुझा आहे म्हणून. जो समोर उपस्थित नाही त्याला काय म्हणता येतं, त्याचा आहे असं म्हणावं लागतं. म्हणजे परोक्षत्वातून एक भावना, अपरोक्षत्वातून एक भावना. त्यानंतर याला म्हणायचं साधन. साधनामध्ये काय असतं, विचार करायचा एकरूपतेचाच, विचार करायचा एकरूपतेचाच, पण तो करण्याकरता आपल्याला जे करावं लागणार आहे ती भावना एकरूपतेची ठेवायची, पण कृती मात्र द्वैताची असते. कृती द्वैताची आहे आणि भावना एकरूपतेची आहे. आपण विचार करा, मी थोडं यस काय उदाहरण म्हणून देतो. आचार्यांचं चिंतन करा. आचार्यांनी काय म्हटलंय, आचार्यांचं वचन सर्वांना माहिती असणार. सत्यपिभेदापगमे नाथ तवाहम न मामकी नस्त्वम सामुद्रो हि तरंगः क्वचन न समुद्रो तारंगः. आचार्यांनी काय म्हटलं की समुद्र आणि समुद्राची लाट एक का वेगळे हो. आता हा प्रश्न आहे बरं, विचार करून सांगा. समुद्र आणि समुद्राची लाट एक का वेगळे, नक्की एक का? बघा बरं विचार करून, नाही तर पुन्हा अडचण येईल, नंतर पुन्हा अडचण येईल. समुद्र आणि समुद्राची लाट जर एकच असेल तर समुद्राची लाट आहे का लाटेचा समुद्र? समुद्राची लाट का लाटेचा समुद्र? समुद्राची लाट आहे की नाही. समुद्राची लाट षष्ठी विभक्ती वापरली की नाही, षष्ठी विभक्ती संबंध दाखवते की नाही. संबंध द्वैतात का अद्वैतात? समुद्राची म्हटल्यानंतर षष्ठी विभक्ती आली, षष्ठी म्हटलं की संबंध आला. प्रत्येक विभक्तीचं काही काम आहे, त्या कामानुसार बाकीच्या विभक्तींचा विचार करण्याचं कारण नाही. षष्ठी विभक्तीचं काम काय, संबंध दाखवणे. हा माझा मुलगा असं जेव्हा एखादा बाप म्हणतो तेव्हा माझा म्हणण्यामध्ये षष्ठी आली की नाही. माझा म्हणजे मीचा असं होत नाही म्हणून माझा म्हणायचं, बरोबर आहे. हे माझं घर, हे माझं शेत, हा माझा बैल असं जेव्हा मनुष्य म्हणतो तेव्हा माझा म्हणण्यामध्ये त्याचा माझा काही संबंध हे दाखवायचं असतं की नाही. मग षष्ठी विभक्ती संबंधाकरता दाखवली जाते. आता मला सांगा, समुद्र समुद्राची लाट एक का वेगळी? आता विचार करा, जर समुद्राची लाट असेल तर षष्ठी विभक्ती, षष्ठी आली की संबंध आला, संबंध आला की द्वैत आला. कारण अद्वैतात संबंध नाही, अद्वैतात संबंध नसतो, द्वैतात संबंध असतो. संबंध म्हटलं की भेद हे लक्षातच ठेवायचं. मग आता काय करायचं, समुद्र आणि समुद्राची लाट एक मानायची का वेगळी मानायची? का शांत बसले सगळे एकदम? आता बरं, अजून विचार करा, आपल्याला काय वेळ आहे काय, समुद्रावरच्या लाटांमुळे समुद्राला सौंदर्य आहे का समुद्रामुळे लाटांना सौंदर्य आहे? लाटांमुळे समुद्राला सौंदर्य आहे. मग सौंदर्य देणारा, आता हे उदाहरण देऊ नये प्रवचनामध्ये पण देतो, बरं जाऊ द्या, माणसाचं देतो, बाईचं सोडून द्या, ते नको. एखादा वारकरी आहे, पहाटे उठला, आंघोळ वगैरे केली, काय त्याचं सगळं झालं आणि कपाळाला गंधच लावलं नाही, बुक्काच लावला नाही. शोभतो का वारकरी? शोभतो का? शोभत नाही. मग त्याला शोभा कधी येईल? त्याने गोपीचंदन लावलं, टिळा लावला, अष्टगंध लावलं, बुक्का लावला, काळा गोल गरगरीत असा बुक्का. काही जण असा बुक्का लावतात
म्हणजे ते लावण्यावरूनच कळतं हे लावायला आले, बुक्का लावायला आलेत का लावून घ्यायला आले हे कळतच. व्यवस्थित बुक्का. मग त्याच्या आता एकदम वारकरी छान सकाळी मुद्रा वगैरे लावल्या, साधनेचं तेज आहे, ज्ञानेश्वरी गाथा भागवत त्याच्यात 300-300 500 ओव्या वाचून झाल्या आहेत. वाचून झाल्यानंतर त्या ओव्यांच्या आनंदामध्ये असा साधन करून असा नित्यनेम करून उठून उभा राहिला, असा एकदम तेजपुंज दिसतो, ताजा तवाना दिसतो. कपाळाला गंध नसलं तर शोभत नाही ना. मग बुक्का लावला. माणूस म्हणतो आता कसं प्रसन्न वाटलं बघा बरं तुमच्याकडे बघून. बुक्का पाहिजे हो कपाळाला, नाही तर काय अर्थ आहे त्या मोकळ्या कपाळाला? काही अर्थ नाही. आता बुक्का लावल्यामुळे जर त्याला सौंदर्य येत असेल तर सौंदर्य देणारा बुक्का आणि वारकरी यांच्यामध्ये भेद मानायचा का मानायचा नाही? बुक्का आणि वारकरी एक का वेगळे? वेगळे. मग लाटांमुळे जर समुद्राला सौंदर्य येत असेल तर लाटां समुद्र एक का वेगळे? अडचणी आहेत. पण आचार्य जे बोलतात ते आपण बघा. आचार्यांनी सांगितलं हे चातुर्मासातल्या श्रोत्यांचं बरोबर आहे, हे वारीला आलेले वारकरी आहेत की नाही त्यांचं बरोबर आहे. सत्यपि भेद अपगमे, हे खरं आहे की भेदाचा अपगम झालाय, भेद निवृत्त झालाय. नाथ तवाहम न मामकी नस्वम, देवा तुमच्यामध्ये आणि माझ्यामधला जरी भेद गेलेला असला ना, अभेदानं आपण जरी एकरूप असलो, कारण जीव ब्रह्मस्वरूपच आहे, त्याच्यामध्ये भेद हा कल्पितच आहे, असं जरी झालेलं असलं आणि त्या कल्पित असणाऱ्या भेदाची निवृत्ती जरी झालेली असली तरी देवा मी तुमचा आहे, तुम्ही माझे नाहीत. सत्यपि भेदापरमे नाथ तवाहम, मी तुमचा आहे, न मामकी नस्वम, तुम्ही माझे आहेत असं मी म्हणणार नाही. साधकानं मी देवाचा म्हणावं, देव माझा म्हणू नये. आता ही काय गंमत आहे? देव माझा म्हणू नये. अरे बा माझ्या विठोबाचा कैसा प्रेम, हा देवाला माझं म्हटलं नव्हतं तुकोबारांनी, देव माझा आहे म्हटलं ना, अजून काय पाहिजे? म्हणू नये. मी काय म्हटलं आपल्याला? साधकांनी म्हणू नये म्हटलंय. तुकोबारांनी साधक आहेत काय? नाही, साधकांनी म्हणू नये. का म्हणू नये? कारण सांगतो, सगळ्यांना समजेल असं सोपं कारण सांगतो. देव माझा आणि मी देवाचा. मी देवाचा म्हटलं की आपली जबाबदारी देवावर टाकता येते. बरोबर आहे की नाही? मुलाने काय म्हणावं? आई मी तुझा आहे म्हटलं की मग मला भूक लागली, आईची जबाबदारी. मग त्या मुलाला काही तहान लागली, आईची जबाबदारी. मुलाचे कपडे मळाले, आईची जबाबदारी. मुलाला आंघोळ घालायची, आईची जबाबदारी. मुलाला शाळेत पाठवायचं आहे, आईची जबाबदारी. का? आई मी तुझा आहे, मी तुझा आहे. पण मुलाने जर म्हटलं आई माझी, तर मग चालत नाही. कारण मी देवाचा म्हणण्यामध्ये आपली जबाबदारी देवावर टाकता येते, पण देव माझा आहे म्हटलं की देवाची जबाबदारी आपल्याला घ्यावी लागते. देवाची जबाबदारी आपल्याला घ्यावी लागते. आणि याच्या पुढचं साधं बोलू, देवाची जबाबदारी घेता येईल कारण त्याला काहीच लागत नाही. पण देव आला की त्याच्या 16,108 येतात, त्यांची जबाबदारी कोण घेणार? अडचण तिथं आहे. देवाची जबाबदारी घ्यायला काहीच हरकत नाही, त्याला काही लागतच नाही. पण तो आला की त्याच्याबरोबर 16,108 बायका येतात, त्यांची जबाबदारी. देव एकटा येत नाही, त्याचं सगळं कुळ घेऊन तो येतो. आणि कुळ घेऊन आला, सगळे नातेवाईक घेऊन आला, सगळ्या बायका घेऊन आला, कोण जबाबदारी घेणार त्याची? देवाच्या 16,108 सांभाळायची कुठं आहे? ती एक नीट सांभाळता येत नाही. त्याच्या 16,108 सांभाळायच्या कशा? सांभाळता येत नाही. मग याच्याकरता काय करावं? साधन कालामध्ये जबाबदारी घेऊ नये, जबाबदारी द्यावी. साधन काल काय सांगतो हे पहा. साधन अभ्यास आणि पाठ याचा विचार करताना काय करायचंय ते पहा. साधना करताना जेव्हा ती साधना प्रारंभात असते तेव्हा जबाबदारी द्या. हे आपल्याला भक्तिशास्त्र काय सांगतं पहा. तेव्हा जबाबदारी टाकून द्या. गुरुजींकडे गेलो, आश्रमात राहिलो, गुरुजींची सेवा करायला लागलो, आमची सुरुवात झाली शिक्षणाची, जबाबदारी गुरुजींची आहे. पण हळूहळू तो विद्यार्थी तिथं रमला, अभ्यास करायला झाला, बुद्धी परिपक्व व्हायला लागली, मग त्याला आश्रमाची जबाबदारी घ्यावी लागते. मग गुरुजी म्हणतात, अरे त्याला सांगा, तो इतके दिवस झाला इथं, त्याला माहिती आहे सगळं, सांगा त्याला, तो सांगेल तसं करा. म्हणजे जबाबदारी कोणाची आली? आता ते त्याच्यावर आली जबाबदारी. म्हणजे साधन कालामध्ये जबाबदारी टाकावी लागते. शरणागतीचा साधन काल जबाबदारी देण्याचा आहे, शरणागतीचा अभ्यास काल जबाबदारी स्वीकारण्याचा आहे, आणि शरणागतीचं फल म्हणजे एकरूपता. असा विचार त्याचा करावा लागतो.
म्हणून साधन अभ्यास पाक या तिन्हीचा विचार करत असताना या तिन्हीला दिलेली नावं नुसती साधन अभ्यास पाक अशी नाही, मग साधन शरणागती, अभ्यास शरणागती आणि परिपाक शरणागती अशी 3 नावं त्याला दिलेली आहेत. सत्यपि भेदापगमे नाथ तवाहम न मामकी नस्वम. देवा, तुमच्यातला आणि माझ्यातला भेद जरी गेलेला असला, तो भेद पहिल्यांदा गेला नव्हता, पण मी प्रार्थना केली, तुम्ही माझ्यावर कृपा केली आणि तुमच्या माझ्यातला भेद गेला, मान्य आहे. इथपर्यंत ज्ञानाचा विचार झाला. मी तुम्हाला प्रार्थना केली, अविनयमपनय विष्णू दमय मन शमय विषय मृगतृष्णाम भूतदयाम विस्तारय तारय संसार सागरता. आपण कालच बोलून आलो. अशी प्रार्थना केल्यानंतर तुम्ही आमचा अविनय घालून टाकला, तुम्ही आमचं सगळं घालून टाकलं, संसार सागरातून आम्हाला तारून पुढे नेलं, भेद गेला, अभेद स्थितीला आपण प्राप्त झालो. आता इथून पुढं शरणागतीचा, साधनेचा, भक्ती साधनेचा विचार सुरू झाला. कारण उचित तोची अर्जुना गगन जैसे आले. इथून पुढे भक्तीचा विचार करायचा आहे ना आपल्याला. ज्ञानाचा विचार संपला, भक्तीचा विचार इथून सुरू झाला. मग असं जर असेल, एरवी तरी माझी या भजना उचित तोची अर्जुना गगन जैसे आलिंगना गगनाची 15.5 मिसळावे ते 15.5ची होवावे तैसे मी होवोनी. इथपर्यंत सत्यपि भेदापगमे इथपर्यंत आलं. मी होवोनी संभवे इथपर्यंत आलं. आता संभवे भक्ती माझी याच्याकरता पहिली साधना काय करावी लागणार आहे? मग आचार्य बोलतात, नाथ तवाहम न मामकी नस्त्वम. देवा, मी तुमचा आहे पण तुम्ही माझे नाही. कसं? त्याला आचार्याने तेच उदाहरण दिलं, सामुद्रोही तरंगः क्वचन न समुद्रो तारंगः. आचार्य म्हणतात, देवा, समुद्र आणि समुद्राचा तरंग दोन्ही एकच असतात. स्वरूप दोन्हीचं एकच आहे की नाही? तरंग आणि समुद्र स्वरूप एकच आहे की नाही? पण असं असलं तरी लाटांचा समुद्र का समुद्राची लाट? समुद्राची लाट असते. समुद्रावर लाट अवलंबून आहे, लाटांवर समुद्र अवलंबून नाही. एखाद्या वेळेला लाटा आल्याच नाही तरी समुद्र तसाच आहे, आणि एखाद्या वेळेला पुरुष उंचीच्या लाटा आल्या तरी समुद्र तसाच आहे. त्याला काही फरक पडत नाही, लाट आली काय न आली काय, पण लाट मात्र पूर्ण समुद्रावर अवलंबून आहे. याला म्हणतात साधन शरणागती. साधन शरणागतीतून आपल्याला दुसरा विचार करावा लागतो, तो अभ्यास शरणागती आहे. अभ्यास शरणागतीमध्ये काय? भावना अधिक प्रबल झाली. साधन शरणागतीमध्ये जी प्रारंभिक भावना होती ती भावना अधिक प्रगल्भ झाली, अधिक दृढमूल झाली, आणि मग त्या दृढ झालेल्या भावनेचा आपल्याला पुढे परिणाम पाहता येतो. याच्याकरता उदाहरण काय देता येतं? बिल्वमंगलाचं उदाहरण याच्याकरता दिलं जातं. अभ्यास शरणागती करता हा अभ्यास झाला पाहिजे. अभ्यास करणं म्हणजे काय? एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा करत राहणं, याचं नाव अभ्यास आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी अभ्यासाचं जे चिंतन ज्ञानेश्वरीमध्ये केलंय ते सगळ्या ओव्या आपण पहा. मला सगळाच विचार आपल्याला करण्याचं कारण नाही. मोठके निमिषभरी देतू जाय इथून प्रारंभ झाला, मग हळूहळू पंडू सुद्धा मीच होशील इथपर्यंत त्याचा शेवट झाला. म्हणजे अभ्यास करताना एखादी गोष्ट पुन्हा 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 जशी करावी लागते, तसं शरणागतीचा अभ्यास करताना ती भावना आम्ही एकरूप झालेलो आहोत ही भावना पुन्हा 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 अशी आपल्याला दृढ करावी लागते. आणि ती भावना मग त्या बिल्वमंगलाचं उदाहरण दिलं जातं. याच्याकरता आपल्याला सूरदासजींचे उदाहरण म्हटलं जातं. बिल्वमंगलाच्या मुखातला तो श्लोक म्हणून सांगितला जातो. बिल्वमंगल आंधळे, दोन्ही डोळ्यांनी आंधळे, एके दिवशी भजनाला निघाले. भजनाला जाताना रस्त्यामध्ये खड्डा. आता त्या खड्ड्यामध्ये बिल्वमंगल पडणार, पण भक्त खड्ड्यामध्ये पडलेला भगवंताला बरं वाटणार नाही. भगवान ताबडतोब एका लहान मुलाचं रूप घेऊन धावत आले, बिल्वमंगलाचा हात धरला आणि त्यांना मागे ओढला. मागे ओढल्यानंतर बिल्वमंगलाला एकदम झटका बसला. त्याने विचारलं, कोण आहे? आता भगवान असते, त्यांना काय लहर येईल, काय थट्टा करतील, कधी करतील, काय नेम आहे. भक्ताची थट्टा सुरू झाली. ते म्हणाले, बघ आता लहान मुलाच्या रूपात आलेले, संध्याकाळची वेळ झालेली, अंधार पडलेला. त्यांनी सांगितलं, काय आंधळ्या, कळत नाही का तुला समोर खड्डा आहे ते? आता ते बिल्वमंगल म्हणाले, जर खड्डा कळला असता तर आंधळा कसं? आंधळा आहे म्हणूनच कळत नाही, दिसत नाही. नाही बाबा, मला नाही दिसला. पडला असतास ना खड्ड्यामध्ये, एवढ्या रात्री बाहेर पडायचं कशाला रे? घरी बसता येत नाही तुम्हाला? डोळे नाहीत, काही नाही, दिसत नाही, उगी दुसऱ्याच्या जीवाला घोर लावायचा, कशाला बाहेर पडता? म्हणाल, नाही हो, मंदिरात जायचंय, भजन करायचंय, भजन केल्याशिवाय दिवस संपत नाही माझा, मला थोडं भजन केलं पाहिजे. मग घरी बसून करता येत नाही का? ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा. वाचले नाही काय गाथा तुम्ही? घरी बसून करायचं, कशाला दुसऱ्याला बाहेर पडतात, कशाला या वेळेला बाहेर पडायचं? आता
बिल्वमंगलाला हाताला धरून ओढल्यामुळे बिल्वमंगलाच्या लक्षात आलं की हा स्पर्श सामान्य नाही आहे. कारण आंधळ्या माणसाला डोळे जरी नसले तरी स्पर्शाचं इंद्रिय त्वगिंद्रिय त्याचं फार तयार असतं, त्वचा त्याची तयार असते. लगेच त्याला कळतं परमात्मा डोळ्याची दृष्टी कुठल्या तरी इंद्रियातून भरून काढतच असतो. दृष्टी देत नाही असं नाही, ती दृष्टी कुठल्या तरी इंद्रियातून दुप्पट शक्तीनं ती भरून काढतो. बिल्वमंगलाला भगवंताचा स्पर्श झाला. बिल्वमंगलाने ओळखलं हा स्पर्श माणसाचा नाही. नुसत्या स्पर्शाने जर आपण इतके आनंद विभोर होत असू तर हा स्पर्श माणसाचा नाही. मग बिल्वमंगल म्हणाले, काय म्हणतोस रे? नाही म्हणे, एवढ्या रात्री बाहेर पडायचं काय कारण आहे? कशा करता बाहेर पडता? दुसऱ्याच्या जीवाला घोर लावता. बिल्वमंगल म्हणाले, माझं जाऊ दे, मी का बाहेर पडलो, तुला एवढ्या रात्री इथं यायचं काय कारण? तू कोण आहेस म्हणून एवढ्या रात्री इथं बसलायस? काय कारण आहे तुला इथं यायचं? त्यांनी सांगितलं, नाही माझं वासरू हरवलं काहीतरी. जरा भगवान सांगणं काय त्यांना का चतुरातू शिरोमणी, त्यांना काय कारण कमी आहे. त्यांनी काही कारण सांगितली. बिल्वमंगल म्हणाले, ठीक आहे. भगवान म्हणाले, मग आता काय नाही म्हणा, मला मंदिरात जायचंय, रस्त्यात खड्डा आहे, मला माहित नाही, रस्त्याला लावून द्या. कोण आहेस तू? मला माहित नाही, रस्त्याला लावून दे मला. भगवान म्हणाले, ठीक आहे. हात हातात घेतला, खड्ड्याला वळसा घालून मुख्य रस्त्याला लागल्यानंतर भगवंतानी त्यांना सांगितलं, आता सरळ गेलात की मंदिर आहे, आता काही रस्ता खड्डा वगैरे काही नाही, तुमच्या पायाखालचा रस्ता आहे, आता जा तुम्ही. म्हणून भगवंतानी बिल्वमंगलाच्या हातातला हात सोडवून घ्यायचा प्रयत्न केला. बिल्वमंगल काही हात सोडेच ना, सोडायलाच तयार नाही. भगवंतानी ताकद लावली, त्याने असा हात घट्ट धरून ठेवला. ते भगवान म्हणाले, अरे आंधळ्या, तुला रस्त्याला लावला, आता सोड ना माझा हात. बिल्वमंगल म्हणाले, देवा नाही ते उपाय करून हातात येत नाहीस, आता आणायचे हातात आलास, कसं सोडू तुला? आताच कसा सोडू तुला सांग? आता तुम्हाला सोडता येत नाही देवा. कळलं, स्पर्शाने कळलं परमात्म्याचा हात आहे, आता सोडता येत नाही देवा तुम्हाला. बरं मग काय नाही, आता धरून ठेवतो, चला. भगवंताला नाईलाज. भगवान म्हणाले, ठीक आहे, चला. तसेच भगवान पुढे चालायला लागले बिल्वमंगलाबरोबर. आणि बिल्वमंगल आता निश्चिंत मनाने, चला बाबा, हरी आला हाता, मग कैची भय चिंता, आता आपल्याला चिंता करण्याचं काय कारण आहे, चला. म्हणून निश्चिंत होऊन चालायला लागले. त्या निश्चिंतीमध्ये थोडी त्यांच्या हाताची पकड सैल झाली. मनुष्य निश्चिंत झाला की सैल सोडतोच की नाही? स्वतःला सोडतो. थोडी हाताची पकड ढिली झाल्याबरोबर भगवंतानी एक असा क्षण बघितला, थोडं त्यांचं दुर्लक्ष झालंय हे बघितलं, आणि भगवंतानी अचानक हाताला असा हिसका मारला. हिसका मारल्याबरोबर बाजूला झाला, हात सुटला. हिसका मारला, त्यांना कल्पना नव्हती. हिसका मारल्याबरोबर हात सुटला बरोबर भगवान बाजूला झाले. बाजूला झाल्यानंतर बिल्वमंगल काय करतात? आंधळा मनुष्य पुढं काय करतो बघावं तरी, म्हणून बाजूला उभं राहून बघायला लागले, काय करतो काय. हातातून हात जबरदस्तीनं काढून घेतला, बाजूला झाले. बिल्वमंगल काही नाही, शांतपणानं देवाकडे वळाले आणि देवाला म्हणाले, हस्तमुत्क्षिप्य यातोसी बलात् कृष्ण किमद्भुतम हृदयात गती निर्यासी पौरुषम गणयामि ते. बिल्वमंगल देवाकडे वळून म्हणाले, देवा, हस्तमुत्क्षिप्य यातोसी बलात् कृष्ण किमद्भुतम, हे कृष्ण, बलात् हस्तमुत्क्षिप्य यातोसी किमद्भुतम. देवा, जबरदस्तीनं बलात्कारानं तू माझ्या हातातला हात तुम्ही सोडवून घेतलात, याच्यामध्ये काही फार मोठा पुरुषार्थ गाजवला असं तुम्हाला वाटतं का? फार आपण कर्तृत्व गाजवलं. माझ्या हातातून हात सोडवून घेतला, जबरदस्तीनं सोडवून घेतला, बलानं सोडवून घेतला, याच्यामध्ये फार पुरुषार्थ गाजवला असं तुम्हाला वाटतं काय? देवा, हृदयातून जाऊन दाखवा तर नावाचा देव म्हणतो. हृदयात गती निर्यासी पौरुषम गणयामि ते, हृदयातून जाऊन दाखवा तर नावाचा देव म्हणतो. हे काय आहे? हा अभ्यास आहे. अभ्यास मला सांगायचंय काय, ही अभ्यास शरणागती झाली. आचार्यांचं बोलणं ही साधन शरणागती झाली. बिल्वमंगलाचं बोलणं ही अभ्यास शरणागती झाली. आणि याच्या पुढे जाऊन मग फल काय मिळतं त्याचं? स एवायम एकरूप होऊन जातो. एकरूप होणं हीच खरी जर शरणागती असेल तर ते फल त्याला प्राप्त होतं. आता ते फल कसं आहे ते भगवंतांनी आपल्याला गीतेमध्ये सांगितलेलं. भगवान तेच बोलतात, वासुदेव सर्वम इति स महात्मा सुदुर्लभा. सगळीकडे मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता आहे ठाऊक सभागी संता नाही तुझा आणि कमावता गा. हे संत महात्मे बोलतात, मी वासुदेव तत्वता. कोण आहे? अरे दुसरा तिसरा कोणी नाही, तो आणि मी एकच आहो. तुझा माझा नाही भेद, केला सहज विनोद. शरणागतीचा एका अर्थानं
तुमच्यामध्ये माझ्यामध्ये कोणताही भेद नाही देवा, उगी गंमत म्हणून आपण वेगळे झालो, तरंग आणि समुद्र असल्यासारखं. हे बोलणं काय आहे? याच अर्थाचं परमात्मा आणि आपण एकरूप आहोत ही खरी शरणागती जी ज्ञानोबारांनी आपल्याला बोलून दाखवली. या शरणागतीचा विचार करताना अशी शरणागती आपल्याला प्राप्त झाली पाहिजे हे भगवंताचं बोलणं आहे. आता अशी शरणागती प्राप्त होणं हे जरी खरं असलं तरी शरणागती नुसती एवढ्यावर थांबत नाही. शरणागतीचा आणखीनही काही विचार आपल्याला भक्तिशास्त्राने केलेला दिसतो. भक्तिशास्त्र असं म्हणतं की हे शरणागती एका प्रकाराची नसते. त्याच्यामध्ये ज्ञानोबारांनी केलेले प्रकार 3, भक्तिशास्त्राने केलेले प्रकार 6. ज्ञानोबारांनी 3 प्रकारची शरणागती कोणती केली? ज्ञानोबाराय म्हणतात या श्लोकावरचं पहिलं चिंतन आपण पहा. तया अहम वाचा चित्त अंग देवनिया शरणरिक 4 प्रकारचं. काही वेळेला कायिक वासिक मानसिक अशी शरणागती 3 प्रकारची माना. ज्ञानोबारांनी त्याच्यामध्ये चौथा एक प्रकार त्याच्यामध्ये घातला. अहम वाचा चित्त अंग देवनिया शरणरिक. देवाला अहम द्या, देवाला वाचा द्या, देवाला चित्त द्या, देवाला अंग द्या. अंग द्या म्हणजे देवाची शारीरिक सेवा, देवाला वाचा द्या म्हणजे देवाची स्तुती, देवाला चित्त द्या म्हणजे देवाची मानसपूजा किंवा मानसिक भक्ती, आणि देवाला अहम द्या. आता हे कसं करायचं? अहम वाचा चित्त अंग हे 4ही द्या एक अर्थ. आणि काय करा? देवाला अहम वाचा, अहम चित्त, अहम अंग असं द्या. म्हणजे काय? म्हणजे देवाला शरणागती प्राप्त करून घ्यायची असेल तर देवाला आपल्यातलं काय द्यायचं? अहम वाचा चित्त अंग. याच्यामध्ये वाचेतला अहम देवाला द्या, अंगातला अहम देवाला द्या, चित्तातला अहम देवाला द्या. अहम हे एक ठेवायचं, वाचा चित्त अंग एक करायचं. म्हणजे काय? वाचेनं मी 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 म्हणत बसणं ही शरणागती नाही. करेल तो परमात्मा. काय आहे ते परमात्मा. परमात्मा मी हा शब्द वापरायचा नाही, म्हणजे वाचेतला अहम देवाला देणं. चित्तातला अहम देवाला द्यायचा नाही, म्हणजे फलासक्ती ठेवायची नाही. चित्तातला अहम म्हणजे काय? हे मला मिळालं पाहिजे, कर्म मी केलंय तर मला फल मिळालं पाहिजे, ही जी फलासक्ती आहे तो चित्तातला अहंकाराचं ते स्वरूप आहे. त्यामुळे ते देवाला देऊन टाका. आणि अंगातला अहम द्या. याचा अर्थ सेवा करताना, कृती करताना ती सगळीच्या सगळी कृती भगवंताला समर्पित करा. अशा अर्थाने अहम वाचा चित्त अंग देवनिया शरणरी ज्ञानोबारांनी 4 प्रकार केले. कायिक वाचिक मानसिक शरणागतीचे 3 प्रकार झाले, पण भक्तिशास्त्राने पुढे जाऊन त्याचे 6 प्रकार सांगितले. आनुकूल्यस्य संकल्पः, प्रातिकूल्यस्य वर्जनम, रक्षिष्यति इति विश्वासः, गोप्तृत्वे वर्णम तथा आत्मनिक्षेप, कार्पण्ये, षड्विधा शरणागती. 6 प्रकारची शरणागती आपल्याला सांगितली. उगी त्याची नावं सांगून जातो, विस्तार करायला आता वेळ नाही. आनुकूल्यस्य संकल्पः, जे भगवंताला अनुकूल आहे त्याचाच फक्त संकल्प. जे भगवंताला प्रतिकूल आहे, भगवत भक्ती करता, भगवंता करता आपल्या प्रेमामध्ये जे प्रतिकूल आहे ते किती आवडीचं असलं, किती चांगलं असलं तरी त्याचा त्याग. बाकी किती चांगलं असू दे, नावडे जनधन माता पिता सगळ्याचा त्याग करा. प्रतिकूल्यस्य वर्जनम, रक्षिष्यति इति विश्वासः, आमच्या संकट काळामध्ये फक्त परमात्माच आमचं रक्षण करेल हा विश्वास. गोत्रत्वे वर्णम तथा, संकट काळामध्ये जसं भगवंतावरचा विश्वास आहे तसं संकट काळामध्ये तो त्या विश्वासावर अवलंबून राहून फक्त भगवंतालाच हाक मारायची. देवा तुम्हीच या, देवा तुम्हीच या, बाकी कुणाला हाक मारायची नाही, कुणाची अपेक्षा ठेवायची नाही, फक्त भगवंताला हाक मारायची. गोत्रत्वे वर्णम तथा आत्मनिक्षेप म्हणजे स्वतःला भगवंताच्या चरणावर समर्पित करून टाकायचं. आणि कार्पण्य म्हणजे अहंकाराचा त्याग करून भगवंताच्या संबंधानं दीनत्व अंतःकरणामध्ये ठेवायचं. याला म्हणायचं कार्पण्य. ईश्वरस्य अपि अभिमान द्वेषित्वात दैन्य प्रियत्वाच, हे नारद महर्षी बोलतातच की नाही. पंढरीसी जारे आल्यानो संसारा, कशा करता तिथं कोण आहे? दिनाचा सोयरा पांडुरंग, कृपावंत किती दीन बहु आवडती. हे तुकोबारांचे शब्द जर बघितले तर कार्पण्य या सगळ्या याचा तो विस्तार आहे असं आपल्याला म्हणता येतं. इथपर्यंतचा विचार झाला षड्विधा शरणागती. ही शरणागती आपण स्वीकारली पाहिजे, गोष्ट खरी आहे. पण शरणागतीमध्ये एक धोका आहे. ऐका, हे झालं साधन म्हणून हे सगळं झालं, बरोबर आहे, साधन म्हणून उचित झालं. असं केलं पाहिजे, सर्व भावानं गेलं पाहिजे, सर्व भावानं देवाला शरण गेलं पाहिजे. म्हणजे आते भाऊ, मावस भाऊ, चुलत भाऊ हे सगळे भाऊ घेऊन गेलं पाहिजे असं नाही.
सर्व भावानं म्हणजे अंतःकरणामध्ये निर्माण होणारा जो जो काही भाव आहे, जी जी काही भावना आहे त्या भावनेसह झालं. हे झालं शरणागतीचं चिंतन. पण शरणागतीचा धोका सांगतो, रिस्क फॅक्टर काय तो सांगतो. त्याच्यामध्ये धोका काय, शरणागतीचा धोका काय आहे. एक मोठा धोका शरणागतीमध्ये आहे. शरणागती सोपी असेल, शरणागती भगवंताच्याच संबंधानं असेल, मान्य आहे सगळं. पण एक महत्वाचा धोका त्याच्यामध्ये आहे. शरणागतीला दुसरी शरणागती चालत नसते. शरणागतीत दुसरी शरणागती चालत नाही. ज्ञानात दुसरं ज्ञान चालतं की नाही, कर्मात दुसरं कर्म चालतं की नाही, चालतं. तसं शरणागतीमध्ये ज्या परमात्म्याला आपण शरण जातो आहोत त्या शरणागतीला अनुकूल शरणागती चालेल, चालत नाही असं नाही. आपल्याला रामचंद्र प्रभूंना शरण जायचंय, रामचंद्र प्रभूंना शरण जाण्याकरता श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये हे चालतं, हे चालतं. पण रामचंद्र प्रभूंना शरण जायचंय असं एकदा ठरल्यानंतर मग पुन्हा अन्य इंद्रालाही मी शरण जातो, मग चालत नाही, मग चालत नाही. शरणागतीवर दुसरी शरणागती आली की पहिली शरणागती गेली, असं आहे. पहिली शरणागती गेली. ते महाभारतामध्ये पहा एके ठिकाणी द्रौपदीच्या मुखात आहे. द्रौपदी ते काय झालं, अर्जुन संन्यास घेऊन गेला, लग्न करून आला. आपल्याला माहिती असणारी कथा आहे. सुभद्रेला घेऊन आला. सुभद्रेला घेऊन आल्यानंतर दारात ओवाळायला औक्षण करायला द्रौपदी आली. आता आपल्या सवतीचं औक्षण करता येतं का, किंवा बाई करल तर मोकळ्या मनानं करल का, करणार नाही. द्रौपदी बाईच आहे की शेवटी स्त्री स्वभाव आहे, काहीतरी टोचून बोलणारच. सवत नसताना टोचून बोलते तर असताना बोलणार नाही का, सरळ आहे की नाही. आधी सवत, अर्जुन आहे समोर, नवरा आहे द्रौपदीचा, अर्जुन आहे आणि अर्जुनाच्या बरोबर सुभद्रा आली. आल्यानंतर आता त्यांना औक्षण करण्याकरता जवळ जाऊन कुंकू लावण्याकरता म्हणून पुढं झुकलेली द्रौपदी अर्जुनाला काय म्हणाली असेल. महाभारतात वचन आहे, सुबद्धस्य अपि भारस्य पूर्वबंध श्लथायते, असं तिच्या मुखामध्ये एक वचन आहे. म्हणजे काय आहे, मी आपल्याला आपल्या भाषेत सांगतो म्हणजे लवकर कळेल. आपण आषाढीला वारीला येतो की नाही, आळंदीला जातो, आळंदीहून माऊलीबरोबर चालत येतो. जाताना आपल्याला सामान न्यावं लागतं. आता मोठी सुटकेस वगैरे नेता येते काय, सोहळ्यात वळकटी, सर्वसमावेशक तत्व म्हणजे वळकटी, सगळं त्याच्यामध्ये बसतं. न धुतलेले कपडे तिथंच बसतात, धुतलेले कपडे तिथंच बसतात, जास्तीच्या आणलेल्या चपलाही तिथंच बसतात. काय बसत नाही वळकटीमध्ये सांगावं, वळकटीमध्ये सगळं बसतं. आपण वळकटी घेऊन जातो. आता वळकटी न्यायची ठरल्यानंतर ती वळकटी तयार करणं आणि बांधणं हे कुशल वारकऱ्याला जमतं बरं, नव्या वारकऱ्याला जमत नाही. वळकटी बांधायला लागते, बुद्धी लागते. वळकटी अशी कुणालाही बांधता येत नाही. ती कशी बांधायची, काय करायचं, ते काय आधी ठेवायचं, काय नंतर ठेवायचं, सतरंजीच्या घोंगडं वर ठेवायचं का आत ठेवायचं हे कळलं पाहिजे तर वळकटी बांधता येते. वळकटी बांधली, बांधल्यानंतर तिला दोरा बिरा गुंडाळला, सगळं झाल्यानंतर आता पहाटे निघायचं. मध्यरात्री उठल्यानंतर काय, मध्यरात्री एकदम सगळं बांधून आता झोपायला गेला आणि पडल्या त्याच्या लक्षात आलं सगळं घेतलंय, वळकटी बांधून तयार आहे आपली, पण आपल्याला कपडे बिपडे वाळत टाकायला एखादी दोरी पाहिजे. वळकटीला बांधलेली दोरी पुरणार नाही, थोडी मोठी दोरी घेतली पाहिजे. मोठी दोरी तंबूमध्ये पूर्ण पुरली पाहिजे. आपल्याबरोबर इतरांचे कपडे राहतात, काय बिघडतं त्याला, थोडा काही त्याच्यातही खर्च होत नाही. दोरी काही 18 दिवस दुसऱ्याने कपडे वाळत घातले म्हणजे दोरी झिजत नाही, थोडी लांब घ्यावी म्हणून तो उठला. पुन्हा चांगली मोठी दोरी शोधून काढली. आता पुन्हा वळकटी सोडा, वळकटीत ती दोरी घाला, पुन्हा ती वळकटी शिस्तीत बांधा. मग मनुष्य काय करतो, आहे त्या वळकटीलाच दुसरी दोरी गुंडाळतो, आहे की नाही. आता एकदा वळकटी बांधून झाल्यानंतर पुढं जेव्हा दुसरी दोरी आणून त्या वळकटीला बांधली जाते तेव्हा आपोआप पहिली दोरी ढिली पडतच असते, आहे का नाही. हे होतं का नाही. सुबद्धस्य अपि भारस्य पूर्वबंधः श्लथायते. द्रौपदीला एवढंच म्हणायचं होतं, पहिली दोरी म्हणजे मी आहे, ही दुसरी दोरी आणली, आता माझी दोरी ढिली पडली, माझ्यावर काही तुमचं प्रेम राहत नाही, हे द्रौपदी म्हणाली. हे मी कशा करता हे बोललो, शरणागतीच्या संबंधानं.
सुबद्धस्यापि भारस्य पूर्वबंधः श्लथायते हे शरणागती पूर्त करता सुद्धा लागू पडतं. याच्याकरता मी हे बोललो. काय आहे, रामायणातला प्रसंग आहे, थोडक्यामध्ये सांगतो. हे अशोकवनामध्ये सीता मातोश्री आहे हे कळल्यानंतर मारुतीराय तिथे गेले. सीता मातोश्रीची शुद्धी झाली, म्हणजे संशोधन झालं, सगळं झालं. भूक लागली म्हणल्यानंतर सीता मातोश्रींची आज्ञा घेतली, फळं पाडायला सुरुवात झाली. फळाबरोबर झाडही तोडून काढली. मारुतीरायांनी सगळ्या त्या अशोकवनाचा विध्वंस केला. मग ते राक्षस आले, युद्ध झालं, मारुतीरायांनी सगळ्यांनाच अमुक तमुक केलं. हे झालं, सगळं झालं. त्यानंतर रावणपुत्र आला. त्याने इंद्रजिताने मग ते ब्रह्मास्त्र सोडलं. आणि मग ब्रह्मास्त्र सोडल्यानंतर मारुतीराय म्हणाले, आता मात्र आपण बद्ध झालं पाहिजे. बद्ध कशा करता झालं पाहिजे, कारण हे ब्रह्मास्त्र आहे. आपण जर ब्रह्मास्त्राला उद्ध्वस्त करण्याचं सामर्थ्य मारुतीरायामध्ये नाही असं नाही, पण ब्रह्मदेवाचा अपमान होऊ नये याच्याकरता मारुतीरायांनी त्यांचा मान ठेवला. कशाकरता मान ठेवला, तर पुढं जेव्हा आपल्याला जाऊन रामचंद्र प्रभूंना हे सांगायचं आहे, ते त्याचं उत्तर भावार्थ रामायणात आहे. वाल्मिकी रामायणात सापडत नाही, कुठल्याच रामायणात सापडत नाही, ते भावार्थ रामायणात सापडतं. ज्या वेळेला मारुतीराय हे सगळ्या लंकेचा विध्वंस करून निघाले, त्यावेळेला त्यांनी विचार केला की रामचंद्र प्रभू आपल्याला विचारतील, कसं कसं झालं, काय काय झालं सांग. मग आपल्याला सांगावं लागेल, मी एकाच उड्डाणात पलीकडे गेलो, सिंहिणीचा नाश केला, लंकिणीचा नाश केला, अमुक केलं, तमुक केलं, सगळी लंका जाळून टाकली. मग मी केलं, मी केलं, मी केलं, हे देवासमोर बोलावं काय? बोलता येईल का? आपल्या प्रभू समोर मी 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 शब्द बोलता येतील का? येणार नाही. मग काय करावं? मारुतीरायांनी विचार केला, काही नाही. ते गेले ब्रह्मदेवाकडे आणि ब्रह्मदेवाला सांगितलं, तुम्ही बघितलंय ना मी तुमचा मान ठेवला, तुम्ही बघितलं की नाही? ब्रह्मास्त्र सोडल्यावर मी काही तुम्हाला त्रास दिला का? दिला नाही. मग माझं एक काम करा. काय करा? मला लिहून द्या तिथं काय घडलंय ते. म्हणजे मग माझ्या तोंडाने मला सांगायची गरज पडणार नाही, मी केलं, मी केलं. ब्रह्मदेव सांगतील, मारुतीने असं केलं, मारुतीने त्याने करू द्या स्तुती, काही नाही. पण माझ्या प्रभू समोर मी 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 करून मी अभिमान मिळवणार नाही. त्या ब्रह्मदेवाची मदत घ्यायची म्हणून मारुतीराय ते ब्रह्मास्त्राने बद्ध झाले. बद्ध होण्याच्या मागे दुसरं कारण वाल्मिकी रामायणाने सांगितलंय ते एवढंच आहे की मारुतीरायाने विचार केला, आपण जर बद्ध झालो नाही तर आतापर्यंत आपण फक्त या लंकेचं बाहेरून फक्त निरीक्षण केलंय. रावणाचा महाल बघितला नाही, रावण बघितला नाही, त्याचं मंत्रिमंडळ बघितलं नाही. मी दूत म्हणून आलोय ना इथं, मग मला हे सगळं बघून जायला पाहिजे. मग त्याच्याकरता रावणाच्या महालात प्रवेश मिळावा, दरबारात प्रवेश मिळावा, रावण काय आहे हे बघावं, याच्याकरता आपण बद्ध झालं पाहिजे. मारुतीराय बद्ध झाले. आता ते ब्रह्मास्त्राने बद्ध झाले म्हणजे काय असतं? ब्रह्मास्त्र म्हणजे काय असतं? काही फार नाही, मंत्र आहे तो. मंत्र काही ठिकाणी वर्णन असं आहे, गायत्री मंत्राचं विवक्षित पद्धतीनं केलेलं उच्चारण म्हणजेच ब्रह्मास्त्र असतं, असं वेगळं काही नाही. परंतु त्या पद्धतीनं त्याने ते उच्चारण बांधून टाकलं म्हणजे काय झालं? नुसत्या दोरीनंच मारुतीराय बद्ध झाले. दोरी जरी समोरून वरून दिसत असली तरी सामर्थ्य मंत्राचं होतं. दोरीने बद्ध झाले. इंद्रजित त्यांनी त्याला घेऊन या दरबारामध्ये, आणि इंद्रजित गेले निघून. पुढे निघून गेल्यानंतर ते राक्षसाने मारुतीरायाला पकडलं. मारुतीराय आपले बद्ध झालेले हात बांधून निघाले. ते जाता जाता ते राक्षस डोकंच नाही, त्या राक्षसांनी विचार केला, हे वानर इतकं मोठं प्रबळ आहे, भल्या भल्यांना यांनी मारून टाकलंय, चुटकी सरशी मोठमोठी झाडं उपटून टाकतो हा, आणि या साध्या दोरीनं याला काय बद्ध करता येणार? हे बरोबर झालं नाही. हे तर दोरी कधी तोडून टाकून बाहेर पडलं. मग दोरी नको, याला साखळदंडानं बांधलं पाहिजे. म्हणून त्या राक्षसांनी काय केलं? मारुतीरायावर पुन्हा साखळदंडानं त्यांना बद्ध केलं. परिणाम काय झाला? ब्रह्मास्त्राचा अपमान झाला. ब्रह्मास्त्राचा अपमान झाला की ब्रह्मास्त्रांनी सांगितलं, माझा उपयोग होणार नाही, मी चाललो निघून. साखळदंड बघा, मारुतीरायांना साखळदंडानं बांधून आणलं. बांधून आणल्यानंतर इंद्रजितांनी बघितलं, अरे याला साखळदंड कोणी बांधले? त्या राक्षसांना वाटलं आपलं कौतुक चालू आहे, म्हणून ते म्हणले, आम्ही अरे मूर्ख आहेत का तुम्ही? मी ब्रह्मास्त्रानं गेलं ब्रह्मास्त्र, आता मरा. आता जर हे वानर इथून उत्तान पावलं आणि याला याने जर काही करायचं ठरवलं तर आता याला कोणी बांधू शकणार नाही. एकदा ब्रह्मास्त्र वापरल्यानंतर दुसरं कोणतं बंधन त्या ब्रह्मास्त्रावर घातल्यानंतर जसं ब्रह्मास्त्र हे बिनकामाचं ठरतं, ते जसं वाया जातं, तसं एक शरणागती स्वीकारल्यानंतर दुसरी शरणागती स्वीकारली की पहिली शरणागती वाया जात असते. हा शरणागतीतला दोष आहे.
जसं गंगेमध्ये स्नान करताना आपण गंगेच्याच नावाचा उद्गार केला पाहिजे, दुसऱ्या नदीचं नाव घेतलं तर गंगा स्नानाचं पुण्य मिळत नाही. गंगेत आपण स्नान करायला गेलो, गंगे गंगे भागीरथी असंच म्हटलं पाहिजे. तिथं यमुने म्हटलं की गंगा स्नानाचं पुण्य गेलं, कारण गेलाय तुम्ही गंगेमध्ये आणि नाव घेताय यमुनेचं. असं गंगेला कसं चालेल? तिचं महात्म्य तिला, यमुनेचं महात्म्य यमुनेला. तसं आपल्याला पंढरपुरामध्ये आला आणि काय बद्रीनारायण म्हणून इथं कौतुक करायला लागला, चालेल का? पंढरपूरच्या वारीचं पुण्य इथं हां, तुम्ही बद्रीनाथला जाऊन पंढरपूरचं वर्णन करा, बद्रीनाथाचं पुण्य आहे. पण पंढरपूरला जाऊन बद्रीनाथाचं वर्णन करायचं नाही, तसं चालत नाही. तसं कारण तुम्ही वारकरी असाल ना तर कुठेही जा, पंढरपूरचं वर्णन करा, आळंदीचं देऊचं वर्णन करा, चालेल. पण देहूमध्ये जाऊन, आळंदीमध्ये जाऊन, पंढरपूरमध्ये येऊन तिकडचं वर्णन करत बसला, दुसऱ्या क्षेत्राचं वर्णन करत चालत नाही, तसं चालत नाही. त्या त्या क्षेत्राचं ते महात्म्य असतं. तसं शरणागतीला दुसरं चालत नाही. हा शरणागतीतला धोका आहे. माणसांना काय होतं, शरण जातात पण फल लवकर मिळालं नाही की धीर निघत नाही, म्हणून लगेच दुसऱ्या देवाकडे जातात, लगेच तिसऱ्या देवाकडे, लगेच चौथ्या देवाकडे. हे चालत नाही. म्हणून भगवान म्हणतात, अर्जुना तम एव शरणम, त्यालाच शरण जा, म्हणजे तुला धोका राहणार नाही. सर्व धर्मां परित्यज्य माम एकम, मला एकट्यालाच शरण ये. हे दोन्हीकडे एवकार एककार घालून भगवंताला काय साध्य करायचंय त्याच्यातला धोका भगवंताने काढून टाकला. आणि भगवान अर्जुनाला म्हणतात, अर्जुना अशा पद्धतीनं तू जर शरण गेलास तर त्याचा परिणाम म्हणून तुला काय प्राप्त होईल? तत्प्रसादात पराम शांतीम स्थानम प्राप्स्यसि शाश्वतम, मग तयाचेने प्रसादे सर्वोपशांती प्रमदे कांत होनिया स्वानंदे स्वरूपीच रमसी. असं फल तुला त्याच्यामधून प्राप्त होईल. आणि असं फल प्राप्त होणं म्हणजे नेमकं काय आहे? संभूती जेणे संभवे, विश्रांती जेथ विसवे, अनुभूती ही अनुभवे अनुभवाजया. अशा पद्धतीनं तू निजात्मपदीचा रावो, होने ठाकसी अव्यय, म्हणे लक्ष्मी नामो पार्थातू. हे भगवान अर्जुनाला बोलले की अर्जुना, मग तू तिथला राजा होऊन राहशील, मग तू सर्वस्व सगळं तुला काही प्राप्त होऊन जाईल. असं म्हणून त्या अध्यात्मातला तू राजा होशील, सार्वभौम राजा होशील, हे निजात्मपदीचा रावो असा तू होशील. हे फल भगवंताने अर्जुनाला सांगितलं. हे करण्याकरता काय केलं पाहिजे? शरणागती स्वीकारली पाहिजे. हा एकूण सगळ्याचा अर्थ आहे. म्हणून भगवंताची शरणागती स्वीकारावी. शरणागती स्वीकारताना बाकी काहीच म्हणू नये, इतकं अवघड तुम्ही सांगितलं, आता शरणागती आम्ही कशी? काही करायचं नाही, फक्त एवढंच म्हणायचं, देवा मी तुझा आहे बरं, एवढंच म्हणणं म्हणजे शरणागती. हळूहळू याचा सराव झाला, मी तुझा आहे, मी तुझा आहे असं म्हणल्यानंतर देव आपल्याकडे जेव्हा लक्ष देतो, आपली जबाबदारी ज्या वेळेला स्वीकारतो, त्यावेळेला आपल्याला जे सामर्थ्य मिळतं त्या सामर्थ्यावर मग हळूहळू काही काळानंतर देवा मग तू माझा आहेस बरं, तू माझा आहेस देवा, तुझ्याशिवाय माझं कोणी नाही देवा, तूच माझा आहेस, तूच माझा आहेस असं म्हणावं. असं म्हणता म्हणता मग आपण परमात्मा स्वरूपाशी एकरूप होऊन जाऊ. तशी एकरूपता आपल्याला या वारीच्या निमित्तानं मिळावी. वारीच्या निमित्तानं, वारीच्या साधनेने आपल्याला ती एकरूपता प्राप्त व्हावी. याच्याकरता भगवंताच्या चरणी प्रार्थना करू. आपण वारीच्या निमित्तानं या श्लोकाचा जसा विचार करता आला तसा केला. आपण सगळेजण इथं उपस्थित झाला त्याबद्दल आपल्या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. कारण हे काय असतं, वारी आता पंढरपुरात तरी असं झालंय आता की आता वाळवंटात पाणीच असल्यामुळे जवळजवळ सगळेच फळ पलीकडे गेलेत. ते 65 एकरात काहीतरी तिकडे गेलेले आहेत. त्यामुळे बहुतेक वारी तिकडंच भरते. लोक फक्त दर्शनापुरतं, काही खरेदी करण्यापुरतं पंढरपुरात येतात. असं जवळजवळ झालंय. पंढरपूरचे रस्ते द्वादशीला जवळजवळ ओस पडले. जवळजवळ काही जे नियमाचे वारकरी आहेत, जे श्रद्धा म्हणजे जे आधी गेले ते श्रद्धावान नव्हते असं माझं म्हणणं नाही. अडचण असते, अडचणी असतात खूप, काही घरी हे असतं, काही प्रतिबंध असतात, मान्य आहे. त्याच्याबद्दल काही कोणाला नावं ठेवण्याचं कारण नाही आहे. कोणी एकादशीला येतं, सकाळी येतं, संध्याकाळी जातं, कोणी दशमीलाच येतं, एकादशीला पहाटे निघून जातं. ज्याची जशी काही वारी असेल तसं. कुणाला नावं ठेवण्याचं मला काही अधिकार नाही, काही कारणही नाही. परंतु हे जरी खरं असलं तरी लोकही आश्चर्य करतात. आम्हालाही कधी कधी आश्चर्य वाटतं की बाहेर कुठं गर्दी दिसत नसली तरी आमच्याकडे मात्र गर्दी दिसते. याचं कारण काय? याचं कारण काही नाही, एकच कारण आहे, आमच्या परंपरेवर, आमच्या कुटुंबावर, आमच्यावर प्रेम करणारे तुमच्यासारखे श्रोते, एवढंच कारण आहे. दुसरं काही कारण नाही. दुसरं काय कारण असणार?
या निमित्तानं आपण भगवंताची सेवा करतो आणि ही सेवा करताना तुमच्या सगळ्यांचं जे पाठबळ मिळतं त्या पाठबळाच्या आधारावर सेवा होते. त्यामुळे झालेली प्रवचन सेवा जरी माझी झालेली दिसत असली तरी भगवंतापर्यंत जाताना ही आपली सेवा रुजू होणार आहे, माझी एकट्याची होणार नाही. लक्षात ठेवा, ही माझी होणार नाही. इथं आम्ही कीर्तन आम्ही करताना दिसत असलो तरी टाळकरी मंडळी, वादक मंडळी, विणेकरी आणि श्रोते या सगळ्यांची मिळून ती सेवा भगवंताला प्राप्त होणार आहे. तुम्ही श्रवणाची केली असेल, मी बोलण्याची केली असेल, काय बिघडलं त्याच्यामध्ये? कोणती सेवा केली हे महत्वाचं नाही आहे, पण केलेली सेवा देवाचीच आहे हे महत्वाचं आहे. त्यामुळे झालेली प्रवचन सेवा ही वारीच्या निमित्तानं असली, आमच्या परंपरेने घालून दिलेल्या नियमात झालेली असली, आमच्या पूर्वजांचा हा नियम, त्यांची कृपा म्हणून जरी आमच्याकडून झालेली दिसत असली तरी ही सेवा आमची नाही, एकट्याची नाही, ही आपल्या सगळ्यांची सेवा आहे. एवढंच देवाला मागणं आहे की या सगळ्यांच्या सेवेने देवानं संतुष्ट व्हावं, तुष्ट व्हावं. मग कृपाळू हा तुष्ट हो असं आपल्या बाबतीत व्हावं. पुढचं बोलत नाही आता पुढचं बोलण्याचं कारणही नाही. तो महारोग फिटो वगैरे तर बोलायचं कारणच नाही, आपल्याला पुढे बोलायचं कारणच नाही, पण तो कृपाळू तुष्ट व्हावा. आणि बऱ्याच वेळेला आपल्यावर येणाऱ्या आपत्ती या बहुतेक वेळेला, आता त्याची कारणं काय असतात, वैज्ञानिक कारणं काय असतात हा भाग वेगळा, पण त्याचं आध्यात्मिक कारण जर बघितलं तर अशा ज्या आपत्ती आपल्यावर येतात ते बहुतेक वेळेला समष्टी पाप असतं. समष्टी पापातून खूप अतिवृष्टी होते, अनावृष्टी होते, भूकंप होतो, खूप लोक मरतात, खूप लोकांना त्याचं दुःख सहन करावं लागतं. हे जे होतं कशामुळं होतं? एका कुणाचं पाप आडवं येत नाही, हे समष्टी पाप आडवं येतं. सगळ्यांचं जे थोडं 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 पाप असतं त्या पापाचा परिणाम म्हणून असं जर होत असेल तर सगळ्यांची थोडी 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 सेवा जर इथं झाली असेल तर त्या समष्टी सेवेनं भगवंतांनी संतुष्ट व्हावं. आणि बाकी कोणी याच्यात जगो न जगो, म्हणजे जगावं सगळ्यांनीच, पण शेतकऱ्यांनी मात्र याच्यातून तरुण जावं ही भगवंताच्या चरणी आपण सगळ्यांनी मिळून या निमित्तानं प्रार्थना केली पाहिजे. लाख मरावेत पण लाखाचा पोशिंदा मरू नये असं मराठीत म्हणतात की नाही, तसं बाकी कुणाला दुःख सोसणं शक्य आहे, पण शेतकऱ्याची फार अडचण असते, फार त्रास होतो, फार हाल होतात. म्हणून आपल्या वारीच्या पुण्याचा जर काही परिणाम देवाने द्यायचा, त्याच्या पुण्यातून काही फल द्यायचंच देवाने ठरवलं असेल तर आपल्या सगळ्यांच्या वतीनं देवाला एवढीच प्रार्थना आहे की आमचा शेतकरी तेवढा संतुष्ट कर. आमची वारी तुला समर्पित आहे, त्या वारीचं फल आमच्या उपरण्यात, आमच्या पदरात टाकायचं असेल तर आमच्या महाराष्ट्रातला शेतकरी संतुष्ट झाला पाहिजे, तो शेतकरी आनंदित झाला पाहिजे, त्याला चांगलं पिकलं पाहिजे, त्याच्या घरामध्ये आनंद निर्माण झाला पाहिजे. शेतकऱ्याच्या घरात आनंद आला की महाराष्ट्राच्या घराघरात आनंद निर्माण होईल, याच्यामध्ये कुणाच्याही मनामध्ये दुमत नाही. त्या बिचाऱ्याला जेवढं सहन करावं लागतं की नाही त्याच्या पावपटीनं अंशरूपानं सुद्धा आपण सहन करत नाही, इतकं त्या बिचाऱ्याला सहन करावं लागतं. किती त्रास! आधी पाऊस पडला नाही म्हणून त्रास झाला, आणि नंतर पडला म्हणून त्रास झाला. शेवटी पीक हातात नाही ते नाहीच घेऊ, कुठलंच पीक हातात नाही. पाऊस पडला नाही म्हणून आधी पेरण्याच करता आल्या नाहीत, आणि थोडा पाऊस पडला म्हणून पेरण्या केल्या, आणि थोडं पीक वर आलं म्हणावं तर कापूस नाही, सोयाबीन नाही, हातात काय राहिलं सांगा की? शेतकऱ्याला काय मिळणार? जे बागायती शेतकरी शेती करणारे त्यांना तरी कुठं काय पदरात पडलंय? लष्करी आळीच काय पडली, अमुकच काय पडलं, हातातला मकाच काय गेला, नुकसान झालं ते झालंच की नाही. म्हणून आमचं सगळं पुण्य देवाने घ्यावं. वारीमध्ये आम्ही जे काही साधना केली असेल, जे काही पुण्य आम्ही केलं असेल, जी सेवा भगवंताची केली असेल ती सगळी सेवा भगवंतानी घ्यावी, भगवंतानी त्या सेवेने संतुष्ट व्हावं, आणि संतुष्ट होऊन आम्हाला एवढंच द्यावं, आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे आणि तोषोनी मज द्यावे पसायदान. हे काय पसायदान? आपल्याला ज्ञानोबारांनी मागितलेलं पसायदान मागण्याची बुद्धीची व्यापकता नाही, पण तरी यावर्षी तरी भगवंताच्या जवळ एवढंच पसायदान आहे की आमच्या महाराष्ट्रातला जो शेतकरी आहे तो मात्र संतुष्ट व्हावा देवा. एवढीच या वारीच्या निमित्तानं भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. आपल्या सर्वांचं पुण्य त्याच्याकरता देवाने घ्यावं अशी देवाला प्रार्थना करतो. ही सेवा झाली भगवंताची, संतांची, सद्गुरू श्री गुंडा महाराजांची कृपा म्हणून झाली. ती सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करतो, तुम्हा सर्व श्रोत्यांच्या चरणी समर्पित करतो. तुम्हाप्रती पुन्हा एकदा कृतज्ञता व्यक्त करतो की आपण तरी आलात, इथं येऊन श्रवण केलं, त्याबद्दल आम्ही मात्र आपले सर्वांचे कृतज्ञ आहोत.
ही भावना या प्रसंगी मी व्यक्त करतो. भगवंताने तुम्हाला उदंड आयुष्य द्यावं. त्या उदंड आयुष्यामध्ये ज्ञानेश्वरी गाथ्याचं वेळ आपल्याला लागावं. रामकृष्ण हरी या नामाचा छंद आपल्याला लागावा आणि त्या नामाने त्या ग्रंथानं तुमचं आमचं सर्वांचं जीवन कृतार्थ होऊन जावं ही ज्ञानोबाराय तुकोबाराय यांच्या चरणी प्रार्थना करू. झालेली सेवा संतांच्या सद्गुरूच्या परमात्म्याच्या चरणी अर्पण करून थांबू. उद्या सकाळी आमच्याकडे फक्त आमच्या नियमाप्रमाणे काला होतो.